आपल्या जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी आपण मान्यवरांसोबत बुऱ्हाणी मॅडम आहेत नरडाण्याच्या, अतिशय वृक्षमित्र आहेत, वारंवार पर्यावरण संवर्धनाचं छान काम करतात. त्यांनी आज आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आणि आज त्यांनी आपल्या परसबागेला भेट दिलेली आहे. तर या परसबागेविषयी मॅडमांना या ठिकाणी मी थोडी माहिती देऊ इच्छितो. आपली ही परसबाग विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये शिकत असताना प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना शेतीचं मिळालं पाहिजे, त्यासाठी या परसबागेची निर्मिती आहे. या परसबागेमध्ये विद्यार्थ्यांना शेती तयार करण्याचं तंत्र, प्रत्येक रोप लावण्याचं तंत्र, पिकाची वाढ कशी होते, बियाणं कधी टाकतात आणि त्याची वाढ झाल्यावर ते प्रत्यक्ष पीक कसं बाहेर येतं हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवल्याशिवाय समजणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर व्यवहार जगामध्ये जीवन जगण्यासाठी अशी प्रत्यक्ष शेती या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सुंदर मेथी लावलेली होती. विद्यार्थ्यांनी मेथीची सुरुवात मेथीचे रोपं तयार झालेत. पलीकडे त्या ठिकाणी कोथिंबीर आहे, तिकडे कांदे लावणी केली होती, तिकडे पालक आहे, या ठिकाणी भेंडी लावलेली आहे, हे भेंडीचे रोप आहेत, काही ठिकाणी गवार लावलेली आहे. तर विद्यार्थ्यांना जीवन जगताना शेतकरी राजा कष्ट करून शेतामधून धान्य पीक कसं लोकांना देतात हे त्यांना जाणीव झाली पाहिजे आणि ते त्याचा अनुभव जीवनामध्ये त्यांना पुढे उपयोगात येणार आहे. म्हणून प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना समजणार आहे ही गोष्ट. प्रत्यक्ष पुस्तकामध्ये किती वर्णन केलं असतं, पण विद्यार्थ्यांना जीवन जगताना स्वतः अनुभव घेतला. विद्यार्थी पाणी देतात, रोज निरीक्षण करतात विद्यार्थी की आज याच्यामध्ये किती प्रोग्रेस झाला. म्हणजे हे विद्यार्थ्यांना समजलं म्हणजे खरोखर त्यांना ते दृढ होईल, कायमस्वरूपी लक्षात राहील. पुस्तकातलं वाचल्याला एखाद्या वेळेस विसरून जाऊ शकतो, पण जेव्हा त्याने प्रत्यक्ष या ठिकाणी जेव्हा रोप दिसलं त्याला लक्षात ठेवेल की या प्रकारे धान्य बाहेर येतं, की या अंकुर फुटतं धान्याला. ही अशी परसबाग आपल्या शाळेत आपण तयार केली. मॅडमांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद मॅडम. आम्ही करेल ना पुढे असं.